पक्षी झोपण्याची वेळ झालेली दिसते. जेवणाच्या आधी व्हावं असं वाटलं होतं, म्हणून मी सरांना म्हटलं, जगजाप सरांना, की त्यांचं भाषण आधी झालं. त्यामुळे आता ठीक आहे, आपण तो बोलू विषय नंतर. पण सर्वांना सविनय जय भीम मोठ्याने जरा. पण मला वाटतं खूप विखुरलेलं आहे. जरा थोडं लिडरशिप केलं तर चालेल का इथं? थोडं एकत्र येता का? एका मध्यभागी येता महिलांना जरा. थोडं महिलांना एकत्र बघायला बरं वाटेल. खूप विखुरलेलं आहे सभागृह. फॅन खाली बसलेत. फॅन बरोबर. अच्छा, फॅन महत्वाचा फॅक्टर. ब्रह्म परिषदेत फॅन महत्वाचा. तर 5 तासांचा प्रवास करून पुण्याहून सकाळी 6 वाजता आम्ही सगळे निघालो. बार्शीला धम्म परिषद आहे असं सत्यजित जगजाप सरांकडून निमंत्रण मिळालं होतं. आणि खरं म्हणजे इथपर्यंत एवढा मोठा प्रवास करून इथपर्यंत येण्याचं धाडस करण्यामागे महत्त्वपूर्ण फॅमिली होती, ती म्हणजे जगजाप फॅमिली. कारण की स्वाती जगजाप ताई, मला तर दिसत नाही येतं ऑडियन्समध्ये. ताई आल्यात ना आता परत जेवण करून? स्वाती जगजाप ताईंशी जो संपर्क झाला किंवा जो संवाद साधला त्यांनी, जो प्रेमळ संवाद साधला, त्याच्यामुळे शिक्कामोर्तब केलं की नाही, आपण नक्की या धम्म परिषदेला जाऊ. आणि ह्या धम्म परिषदेला आल्यानंतर खरं म्हणजे व्याख्यानं आणि धर्मांतराची तुम्ही प्रोसेस सांगा म्हणून खूप जण बोलवतात, पण खरं म्हणजे मला थोडंसं एक म्हणता येईल माहेरी गेल्यासारखं फिलिंग काय आलं. कारण मला जगजाप सरांच्या आईंची आज भेट झाली पहिल्यांदा. आणि त्यांनी इतकं प्रेमळपणाने आशीर्वाद दिला आणि म्हटल्या घरी. तर आमच्यासारख्या धर्मांतरित मुलींचं काय असतं ना, आम्हाला माहेर सुटलेलं असतं. त्याच्यामुळे असं कोणीतरी पाठीवरनं जेव्हा हात फिरवतं त्यावेळेस ते भरून येतं. आणि मला सरांची बहीण भेटली, म्हणजे मला सरांचा सगळा परिवार भेटला. आणि खरं म्हणजे हर्ष जगजाप सरांचं माझ्या आयुष्यातलं आणि आमच्यासारख्या खूप मोठ्या चळवळीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यातलं स्थान फार महत्त्वपूर्ण आहे. आणि खरं तर त्या योगदानाच्या प्रत्यर्थच खरं म्हणजे इतक्या लांबचा प्रवास मी केला असं म्हणता येईल. कारण की माझा मुलगा तुम्ही बघितला असेल सारखा तो बागडतोय मगासपासून, त्याचं नाव सिद्धार्थ. आणि माझी मोठी मुलगी सुमेधा ऑडियन्समध्ये आहे. तर लहान मुलं असल्यामुळे मी खरं म्हणजे जास्त लांबचे कार्यक्रम घेत नव्हते. मी जानराव सरांना पण ते सांगितलं होतं की मी शक्यतो पुण्याबाहेरचे कार्यक्रम घेत नाही, पण या फॅमिलीमुळे आणि एकूणच या परिषदेचं जे महत्त्व आहे, बाबासाहेबांनी इथे येऊन जे भाषण केलेलं आहे त्याचा रेफरन्स लक्षात घेता मला ही धम्म परिषदेचं निमंत्रण चुकवणं चुकीचं वाटतं. त्याला थोडासा आणखीन एक भाग पण आहे. थोडा आता तुम्हाला माझी प्रोसेस जाणून घ्यायची आहे सगळ्यांची. मला बरेच जण भेटले आता मध्यंतरामध्ये. आणि त्याचं प्रोसेसची सुरुवातच माझ्या वडिलांपासून होते. आणि माझ्या वडिलांचं ॲक्च्युली सोलापूरशी फार जवळचं नातं होतं. माझे वडील, बऱ्याच जणांना नाव पण माहिती असेल, अरुण खोरे, हे ज्येष्ठ संपादक पत्रकार आणि ज्यांनी सकाळ, लोकसत्ता, लोकमत, महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या दैनिकांमध्ये संपादकपदी काम केलं. त्यांचा खूप मोठा कालखंड हा सोलापूरमध्ये गेला. आणि सोलापूरमध्ये ते लोकमत दैनिकाचे आणि त्याच्यानंतर सकाळ या दैनिकाचे संपादक राहिलेले. आणि ते कायम आम्हाला नेहमी वाटायचं की वडील कुठं त्या वृक्ष ठिकाणी जातात सोलापूरला, आणि केवढा तो कोरडा परिसर आहे सगळा. पण माझ्या वडिलांना सोलापूर खूप आवडायचं. आणि माझे वडील नेहमी लहानपणी, आम्ही तेव्हा 10वी-12वीत वगैरे असू, आणि तेव्हा ते सगळं झालं स्थित्यंतर आमच्या आयुष्यात. वडील लांब गेले, आम्ही दोघीच आमचं आणि यायची सारखी इथं सोलापूरला. आणि वडिलांना खूप आवडायचं सोलापूर. वडील म्हणायचे सोलापूरची लोकं पण प्रेमळ. आणि इतकी प्रेमळ आहेत की ते आत्ता जसे ते परत पुण्याला शिफ्ट झाले, पुण्यामध्ये त्यांनी आणखीन वेगवेगळ्या दैनिकांमध्ये काम केलं. पण पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा ते असं म्हणायचे की मला सोलापूरची आठवण येते. आणि ते अजूनसुद्धा सोलापूरकरांना खास भेटायला म्हणून येत राहतात. म्हणजे हे तुमच्या सगळ्यांचं मला असं वाटतं, बार्शी, सोलापूर, कुर्डुवाडी, ह्या सगळ्यांची नावं मी त्या काळात ऐकलेली आहेत. त्याची सगळ्याची उजळणी माझी खरं येताना झाली. तर त्या सगळ्यांचं श्रेय इकडच्या सगळ्या आपल्या प्रेम करणाऱ्यांना. आणि त्याचा जो एक ओलावा आहे, त्याचा ओलावा मला जगजाप सरांच्या आईंच्या एका आशीर्वादातून सुरुवात झाली त्याची.
तर या या पार्श्वभूमीची अशी सांगण्याची गरज होती, कारण की माझ्या वडिलांची पार्श्वभूमी सांगण्याचा मुद्दा असा होता, माझा जन्म जो झाला तो 96 कुळी मराठा या जातीमध्ये झालेला आहे. आता थोडक्यात मी माझी थोडी प्रोसेस सांगते तुम्हाला, की ज्या इथं महिला आहेत त्यांना कदाचित ते जास्त सांगण्यासारखं आहे काही गोष्टी, म्हणून मी थोडक्यात सांगते. फार लांबण नाही लावू शकत, कारण की बाकीच्यांची पण अजून भाषणं राहिलेली आहेत. मी म्हणत नाही की फक्त मराठा समाजामध्ये, पण बहुतांश समाजामध्ये असं असतं की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, हा अजूनही समज प्रचलित आहे. तर त्याच्यामध्ये माझी मोठी बहीण 1.5 वर्षापूर्वीच झालेली होती, आणि त्याच्यामुळे माझा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस ऑब्व्हियसली माझ्या सगळ्या घरातल्यांना, माझ्या आईला, माझ्या आजीला, म्हणजे आईच्या आईला जी विदर्भाहून आलेली होती, तिला इच्छा होती की आता मुलगाच होणार दुसऱ्या खेपेला, आणि मुलगी झाली. तरी आजीला विश्वास नाही बसला. तिने जाऊन त्या नर्सच्या बरोबर जाऊन ती खोलीत आली त्या हॉस्पिटलच्या, आणि तिने खात्री करून घेतली, आणि ती म्हटली अगं बाई कार्टिंग झाली की ही माझ्या जन्माची कथा. आणि तेव्हा सुद्धा वडील असं म्हटले की ठीक आहे, ती मुलगी जरी झालेली असेल तरी पण वडिलांनी तेव्हा असे प्रघात असतो ना की पेढे आणि बर्फी असं वाटतात, मुलगा झाला की पेढे वाटतात आणि मुलगी झाली की बर्फी वाटतात, पण वडिलांनी पेढे वाटले होते मात्र, की मला मुलगाच झाला अशा अशा अर्थाने. तर मराठा समाजातला एक पुरुष असा पुरोगामी विचारांचा असा होता. पण परंपरागत काही गोष्टी ज्या होत्या, कारण की माझी आई विदर्भातली बुलढाणा जिल्ह्याची, त्याच्यामुळे गावाकडच्या वातावरणामध्ये प्रचंड पुरुषप्रधानता अनुभवास येण्यासारखी होती, जी मी पदोपदी अनुभवली गावाकडे गेल्यावरती. गावाकडे आम्ही जेव्हा जायचो तेव्हा मला जाणवायचं की महिलांना काही विचारात घेतलं जात नाही, निर्णय प्रक्रियेत घेतलं जात नाही. त्यात मी 3रीमध्ये होते तेव्हा, त्यावेळेस माझ्या मावशीचं लग्न ठरलं, आणि माझी मावशी दिसायला वगैरे छान होती, त्याच्यामुळे मला वाटलं की वा किती छान माझ्या मावशीचं लग्न ठरलं. मग नंतर कळलं की तिकडची मुलं काहीतरी मागणी करतात पैशाची, आणि हुंडा नावाचा काहीतरी प्रकार असतो. आता मी तेव्हा 3रीमध्ये होते, इयत्ता 3रीमध्ये, आणि मी माझ्या वडिलांना मोठं पत्र लिहिलं होतं की हे हुंडा काय प्रकार आहे आणि पैसे का द्यायचे आपण त्या मुलांना. म्हणजे मला हुंडा प्रथेची तेव्हापासून डोक्यामध्ये ती एक तिडीक म्हणतोय ती बसली होती. त्याच्यानंतर पुढे पुढे वातावरण, जसं मी शहरामध्ये होते, मी पुण्यामध्ये वाढलेली आहे. आमचं कोथरूडसारख्या ठिकाणी आमचं घर आहे, माझं माहेर आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आमच्या आजूबाजूला राहणारा समाज कुठला होता तर ब्राह्मण समाज होता, आणि आम्ही मराठा. म्हणजे मला तोपर्यंत 2च जाती माहिती होत्या, एक ब्राह्मण आणि एक मराठा. याच्या व्यतिरिक्त समाजामध्ये दुसऱ्या कुठल्या जाती असतात याच्याबद्दल मला फारशी काही कल्पनाच नव्हती. पण गावाकडे आल्यावरती मला मात्र जाणवायचं की काहीतरी बायकांमध्ये काहीतरी कमतरता आहे बाबा. मग ते काहीतरी पाळीचे 4-5 दिवस ते बाईला वेगळं बसावं लागतं, नाहीतर काय तर ते विटाळ होतं म्हणतात. तर मग ते गावाकडे आम्हाला मागच्या खोल्यांमध्ये बसायला सांगायचं, नाही तर मग ते कुरड्या पापड्या जे करतात ना गावाकडे, त्यामुळे लाल पडतात. तो म्हटलं लाल कशाला पडायला पाहिजे त्या याच्याने. अशा प्रकारच्या सगळ्या या धारणा लहानपणापासून बघत आल्यामुळे मला एक तिरीक आली की मराठा पुरुष हा असा असतो, म्हणजे तो पूर्ण पुरुष प्रधानतेचाच पूर्ण प्रभाव होता, पण मी ते जातीच्या अँगलनी सुद्धा मला ते जाणवत होतं करायचं. त्यानंतर पुण्यामध्ये मी जसा अनुभव घेत गेले, त्याच्यामध्ये पुढे पुढे मला हा अनुभव यायला लागला की ब्राह्मण 1 नंबरची जात आहे आणि मराठा 2 नंबरची. मग आम्ही 2 नंबरचे का बाबा, मग आपण 1 नंबरचे का नाही, हा प्रश्न पडायला लागला. मग आपल्यामध्ये तर टॅलेंट आहे, आपल्यामध्ये तर हे सगळं वगैरे. मग नंतर मी वडिलांच्याच थोडंसं पावलावरती पाऊल टाकून थोडंसं मला ॲक्च्युली इंजिनिअरिंग वगैरे सगळे टप्पे झाले, पण मी रमले नाही त्याच्यामध्ये. मी थोडी पत्रकारितेच्या बाजूला पण गेले, लोकमत, सकाळ वगैरे अशा ठिकाणी काही लेख वगैरे पण लिहिले त्या काळामध्ये. आणि तेव्हा आमचा ना NI म्हणून उपक्रम होता शाळेमध्ये, न्यूजपेपर इन एज्युकेशन म्हणून. आम्ही कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांना हे करायचो, निवडायचो, त्यांना ट्रेनिंग द्यायचो, आणि ते शाळेमधल्या वस्तीतल्या झोपडपट्टीतल्या ज्या शाळा असतात ना त्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना जाऊन आम्ही तो विषय शिकवायचो. तर तिथं मला असं लक्षात आलं की ही जी झोपडपट्टीत राहणारी मुलं आहेत ह्यांना आपण इथं किती मोठमोठ्याने सांगितलं तुम्ही स्वच्छता पाळा, तुम्ही चांगली कामं करा, तुम्ही चांगले सवयी लावा, तरी ही मुलं जाऊन पुन्हा झोपडपट्टीतच जातात. तर मग ह्याच्याने सोल्युशन काय. आणि मी ते सकाळचा जो आमचा मॅनेजर होता त्याचं मी डोकं खायला लागले की तुम्ही ह्या मुलांना करत काय वस्तीमध्ये, त्यांच्यावरती काहीतरी काम करा, त्यांना काहीतरी सुधारवा, त्यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा घडवून आणा. तर तो म्हटला हे फार मोठं काम आहे, हे आपलं इव्हेंट आहे म्हणजे फक्त सकाळचं. तेव्हा मला इव्हेंटची भाषा कळली होती की फक्त इव्हेंट म्हणून हे राबवलं जातं,
एक खरी सुधारणा म्हणून हा काही मोठा उपक्रम होऊ शकत नाही. आणि त्या दरम्यान मला लक्षात आलं की सामाजिक सुधारणा म्हणून काहीतरी मोठी लॉंग टर्मची काहीतरी मुवमेंट करणं गरजेचं आहे. आणि त्याची सुरुवात झाली ते म्हणजे मला जेव्हा कळलं की MSW नावाचा एक कोर्स असतो, मास्टर ऑफ सोशल वर्क. हा एक कोर्सची माहिती कळली आणि मी त्या कोर्सला ॲडमिशन घेतली. आणि तिथं खरं म्हणजे टर्निंग पॉईंट आयुष्याचं म्हणू शकतो आपण, तो झाला. त्या टर्निंग पॉईंटमध्ये आम्हाला आमचे काही फॅकल्टीज मिळाले. आमच्या वर्गामध्ये आम्ही काही डिबेट्स करायचो की गांधी श्रेष्ठ का आंबेडकर श्रेष्ठ. तर माझे वडील तसे या अर्थाने समाजवादी आणि गांधीवादी, त्याच्यामुळे बाबासाहेबांचे आणि सगळे त्यांचे चळवळीतले, आंबेडकर चळवळीतले मित्रपरिवार मोठा आहे, पण विचारधारेने तसे ते समाजवादी आणि गांधीवादी विचारधारेचे. त्याच्यामुळे त्यांच्याशी मग ते डिबेट सुरू झाले की काय बरं मग गांधींमध्ये काय कमतरता आहे, मग बाबासाहेबांची लाईन काय होती. याच्यामध्ये आमच्या मायदेव मॅडम म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या ज्या पत्नी आहेत त्या आमच्या फॅकल्टी होते. त्यांनी मला पुस्तक वाचायला दिलं, व्हॉट गांधी अँड काँग्रेस हँड डन टू अनटचेबल्स. मोठं पुस्तक दिलं. त्या पुस्तकाने खूप आमूलाग्र बदल घडला मात्र. आणि त्यात बाबासाहेबांनी जे खरडपट्टी काढलेली तर त्या खरडपट्टीने फार मोठा बदल घडला आयुष्यामध्ये. आणि त्याचबरोबर एकीकडे चर्चा चालू होती. मग मी गांधींचा मुद्दा मांडायचा, नाही 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 गांधींना पण किती कणं होती, गांधींना भोजनाप्रती. मग आम्ही एक आमचे काही मित्र तेव्हा नुकतेच संघटनेमध्ये यायला लागले होते संपर्कात, बौद्ध संघर्ष समितीच्या. तर ते काही म्हणालं, तू काय म्हणते गांधी चांगला आहे, गांधी चांगला आहे. मग मी म्हटलं की नाही. मग मी वडिलांना म्हणायचे की असे काहीतरी रेफरन्सेस आपल्याकडे पाहिजेत ना, की बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला काउंटर करता आलं पाहिजे त्या मुद्द्यावर. मग वडील म्हटले तू एकांना जाऊन भेट. मग त्यांनी मला सांगितलं यशवंत मनोहरांना जाऊन भेट, तर त्यांच्याकडे तू जा आणि त्यांना तू त्यांच्याशी चर्चा कर. मग मी त्यांना जाऊन भेटले. मग त्यांनी मला एक नवीन मांडणी सांगितली, बहुजनवादी गांधी म्हणून. आणि मग बहुजनवादी गांधी या कन्सेप्ट घेऊन मी आमच्या कर्वी इन्स्टिट्यूटमध्ये आले की नाही आपण ह्यांच्यावरती एक व्याख्यान लावायचं यशवंत मनोहर सरांचं. आणि मग व्याख्यान लावलं, सगळी झाडून फॅकल्टी आमची त्या व्याख्यानाला हजर होती. आणि यशवंत मनोहरांनी खूप सुंदर ते बहुजनवादी गांधीची मांडणी केली. पण आमचे जे सगळे पेटलेले संघटक होते त्यांनी सुरुवात केली हे करायला की तर ठीक आहे, पण ह्याच्यातून आपल्याला हे साध्य करायचं आहे की पूर्णपणे जातीअंत कशा पद्धतीने होईल या मुद्द्यावरती आपल्याला यावं लागेल. आणि त्या मुद्द्यावरती सगळ्यात मोठा आन्सर हे गांधी नसून बाबासाहेब आहेत. अशा प्रकारचे डिबेट आमचे चालू होते त्या काळामध्ये. त्या दरम्यानच वर्धा परिषदेचं एक सिलेक्शन झालं आमच्या कॉलेजमध्ये. आणि तिकडे मी आणि माझा एक कलिग असे आम्ही दोघंजण गेलो वर्धा परिषदेला. गांधींची परिषद होती ती. आणि शेवटच्या परिषदेच्या दिवशी जे मोठे गांधीवादी चंद्रशेखर धर्माधिकारी त्यांचं खूप सुंदर व्याख्यान झालं. आणि त्या सुंदर व्याख्यानामध्ये मग त्यांनी शेवटी ही मांडणी केली की बाबा गांधींची किती करुणा होती गांधींमध्ये. एक प्रकारे बुद्धाचीच त्यांनी लाईन त्याच्यामध्ये मांडली होती. मग ती परिषद संपल्यानंतर आम्ही जाऊन त्यांना भेटलो. आणि जाती अंताबाबत किंवा जाती व्यवस्थेच्या अंताबाबत सगळ्यात जास्त कार्य कुणी केलं, बाबासाहेबांनी का गांधींनी, तर ह्याच्यावरती मात्र चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांनी मान्य केलं की सगळ्यात जास्त जाती अंतावरती काम हे बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलेलं आहे आतापर्यंत. आणि स्वतः गांधीवादी एक व्यक्ती आमच्यासमोर, त्यांनी प्रत्यक्ष स्पीकरमध्ये नाही पण आमची वैयक्तिकदृष्ट्या त्यांनी जेव्हा ही मान्यता केली त्यावेळेस तो एक टर्निंग पॉईंट ठरला की जर आपल्याला जातीव्यवस्थेचा अंत करायचा असेल, कारण की मला हे लहानपणापासून मी तुम्हाला आधीचे रेफरन्सेस सांगितले की आपण 2 नंबरला का, पण मग जाती अजून पण दुसरी आहे. जसं झोपडपट्टीचं उदाहरण सांगितलं की झोपडपट्टीमध्ये गेल्यावरती कळलं की अरे दुसऱ्या पण जाती म्हणजे महार, मातंग, दलित, ख्रिश्चन, दलित काय हे सगळे आहेत या समाजामध्ये, या समाजामध्ये अस्तित्वात आहेत या जाती. हेच मला कोणाला लहानपणी माहिती नव्हतं. जे मला या MSWच्या कोर्सला आल्यावरती झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही फील्डवर्क करत होतो त्या सगळ्या दरम्यान. आणि मग ही जाती व्यवस्था ही असमानता का आहे आणि समता का नाही आहे मी इथं, आणि ही लोक झोपडपट्टीत का राहतात आणि आपण एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये का राहतो. म्हणजे मला हा प्रश्न पडायला लागला. आणि त्या सगळ्यावरती उत्तर शोधण्याचा म्हणून हा सगळा प्रवास सुरू झाला. मग गांधींचे विचार, मग बाबासाहेबांचे विचार, मग कुणी यांच्यासाठी काम केलं, मग गरिबांसाठी, दलितांसाठी, वंचितांसाठी सगळ्यात जास्त कुणी काम केलं तर ते बाबासाहेबांनीच काम केलेलं आहे. हे मला त्याच वेळेस अनुभवताना, म्हणजे मी नुसतं म्हणणार नाही तत्त्वज्ञान काय, तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती जर जायचं म्हटलं तर खूप मोठी मोठी भाषणं आणि खूप मोठी मोठी पुस्तकं तुम्ही अनुभवू शकता. पण व्यवहार कुणी केला, प्रत्यक्ष वंचितांना बुडत्याला आधार कुणी दिला, वरती कुणी आणलं, तर ते
बाबासाहेब आंबेडकर ह्याच एका किस्माने आणलेला आहे आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित मी त्या सगळ्या काळामध्ये झाले. आता खरा मुद्दा डिबेटचा झाला पुढे तो सगळा ठीक आहे. बाबासाहेब तुला आवडतात, तुला बाबासाहेबांचे विचार आवडतात, तुला बुद्धाचे विचार आवडतात. बुद्धाचा विचार आवडण्यामागे पण स्त्री पुरुष समतेची फार मोठी पार्श्वभूमी आहे की जसं इतर धर्मांमध्ये स्त्रीला आपण धर्मगुरू ह्या कधी कधी बघत नाही, पण बुद्धिझममध्ये आपल्या बौद्ध धर्मामध्ये आपण स्त्रीला अर्हत पद देऊ शकतो, ती धर्मगुरू बनू शकतो. एवढ्या मोठ्या समतावादी धर्माचा आणखीन कुठंही तुम्हाला उच्चार झालेला, उल्लेख झालेला आणि व्यवहार झालेला आढळतो जो आपल्या बौद्ध धर्मामध्ये आपल्याला आढळतो. तर ह्या सगळ्याची जेव्हा आपण चाचपणी करतो, जेव्हा आपण अभ्यास करतो, तर त्यावेळेस मला लक्षात आलं की नाही, आपल्याला बौद्ध धर्म हाच एक पर्याय आहे. पण त्यावेळेस मग मुद्दा असा सुरू झाला होता की इस्पेशली आता नेमकी मग आज आपल्या निरंजन टकले सर आज मिळाले मला त्यांच्याशी पण चर्चा करायला आवडलं असतं की समाजवादी आणि ह्यांच्यामध्ये काय हे असतो. म्हणजे इस्पेशली माझ्या वडिलांचा तो मुद्दा होता की ठीक आहे ना, तो धर्म आवडतोय किंवा तो विचार आवडतोय म्हणून ठीक आहे, पण तो स्वीकारायचीच काय गरज आहे, किंवा तुम्हाला प्रत्यक्ष धर्मांतर करायची काय गरज आहे. हा एक मोठा डिबेटचा विषय चालू होता. कारण की माझे वडील मला म्हणायचे की मला पण आवडतो बुद्ध खूप, मला पण बाबासाहेबांचे विचार करतो, पण मग धर्मांतरच करायची गरज काय. हा एक फार मोठा वादविवादाचा विषय होता. कारण की त्यांचा विरोध धर्मांतराला होता, त्यांचा विरोध माझ्या विचारांना नव्हता. ते आत्तासुद्धा माझ्या विचारांना विरोध करत नाहीत. त्यांचं म्हणणं की धर्मांतर करणं हाच एक पर्याय आहे का ह्या गोष्टीवरचा. तर माझं त्याच्यावरती असं म्हणणं होतं की तुम्ही नुसतंच बोलणार किती वेळ, तुम्ही नुसतंच गप्पा मारणार का. किती छान गप्पा मारल्या तरी सुद्धा शेवटी तुम्ही घरामध्ये हिंदू धर्मच पाळणार ना. तर ते आणि मी स्वतः कारण की बघितलं नाही की शेवटी तुम्ही बाहेर किती मोठी भाषणं केली, कुणीही मी तर अगदी 100% समाजवाद्यांबद्दल सांगू शकेल. अगदी काही पोटावरती मोजण्यासारखे असतील की जे अगदी परखडपणे सगळं पाळत असतील, पण घरामध्ये हिंदू धर्म पाळला जातो आणि बाहेर खूप मोठं सांगितलं जातं. त्याच्यामुळे मग तुम्ही जे बाहेर बोलता तेच तुम्ही घरामध्ये का नाही करत आहे, तेच तुम्ही घरामध्ये का नाही आचरणामध्ये आणत आहे त्या पद्धतीचं वर्तन. आणि जर तुम्ही ते घरामध्ये आचरणात आणलं तर मग तुम्हाला बुद्धिझम स्वीकारायला काहीच वाटणार नाही, तर तुम्हाला बौद्धांमध्ये धर्मांतर करायला का कुठल्याही प्रकारची शरम वाटणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे बुद्धिझम हा कुठल्याही एका समाजापुरती बाबासाहेबांनी दिलेला नाही, तर तो सगळ्यांना सामावून घेणारा हा धर्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर ह्या मुद्द्यावरती खरं म्हणजे मोठा विरोध होता की धर्मांतर करण्याची गरज काय. आणि त्याच्यातूनही पुन्हा आणखी आमची जी संघटना आहे बौद्ध संघर्ष समिती, तर आम्ही नुसतंच धर्मांतर करत नाही, तर आम्ही बाबासाहेबांच्या नवयन धर्माची हे घेतो, दीक्षा घेतो. त्याच्यामध्ये आम्ही 22 प्रतिज्ञा घेतो. आम्ही 22 प्रतिज्ञेला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे 22 प्रतिज्ञा ह्या आमच्यासाठी जे काय आपण म्हणतात ना कुळाचार जे आजकाल हिंदू धर्मामध्ये असतात किंवा असायचे त्या प्रकारचे आहे. तर त्या मुद्द्यावरती त्यांचा विरोध होता की 22 प्रतिज्ञा घेऊन बाबासाहेबांच्या नवयन धर्माप्रमाणे परत आमची संघटना त्यातून त्यावेळेस नवीन होती, त्यावेळेस आम्ही धर्मांतर केलं त्यावेळेस. तर त्याच्यामुळे तो विरोध झाला. त्या धर्मांतराच्या ह्याला दुसरं कुणीही हे केलं नाही. किंवा त्याच दरम्यानमध्ये लक्ष्मण धर्मांतर करत होते भटक्या विमुक्तांना सगळ्यांना घेऊन. तर त्यांचा फक्त आईला फोन आला होता की तुमची मुलगी व्यवस्थित काय ते करते, तुम्ही काही काळजी करू नका. मी पण बऱ्याच मोठ्या लाखो बांधवांना घेऊन मी बौद्ध धर्मांतर करतो. 2006 साली त्यावेळेस त्यांनी धर्मांतर केलं होतं लक्ष्मण यांनी. त्यावेळेस त्यांचा तसा तो संपर्क झाला होता. पण प्रश्न फक्त धर्मांतर करून पण सुटत नाही. खरं म्हणजे धर्मांतर ही एक स्टेप होती मी तर असं समजते. पण खरी स्टेप ना आपल्या समाजामध्ये आंतरजातीय विवाह करायचा जेव्हा तुम्ही निर्णय घेता ना, तेव्हा खरा हलकल्लोळ वाचतो असं मला वाटतं. आणि त्याचं काय म्हणतात ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर उभं आहे. पण मी जरी धर्मांतर करून मी आणि माझं नाव पण मी बदललं बरं का. म्हणजे माझं आधीचं नाव दीपा आहे. माझं नाव आता मी ते ओळखून बोलत गेले. माझं नाव संघमित्र हे मी स्वतः ठेवलेलं नाव आहे. मी स्वतः नामांतर धर्मांतरसाठी केलेलं आहे. सम्राट अशोकाने जी सगळी क्रांती केली आणि बुद्धिझम कानाकोपऱ्यात पोचवलं, त्याच्यानंतर त्याची दोन मुलं संघमित्र आणि महेंद्र यांनी ते काम पुढे नेलं.
आणि ही कथा पण माझ्या वडिलांनीच मला सांगितली होती. त्याच्यामुळे मी म्हटले की मग संघमित्र नाव खूप छान आहे, तर मी संघमित्र नाव हे घेते. आणि मी त्याप्रमाणे माझं नाव गॅजेटमध्ये पण बदललं आणि संघमित्र दीपाली संघमित्रा झाले. नामांतर आधी केलं, मग धर्मांतर केलं. आणि तिसरा टप्पा जो आंतरजातीय विवाहाचा केला, तर तो सांगायचा किस्सा म्हणजे महिला जास्त आहे, त्यामुळे मी सांगू शकते, महिलांना समजू शकेल. कारण की अजूनही आपला समाज किती जातीपातीत अडकलेला आहे, अगदी पोट जातीमध्ये पण किती अडकलेला आहे. ह्याचा अनुभव तुम्हाला लग्न जमवताना बरोबर येत असेल नाही का सगळ्यांनाच. त्याच्यामुळे ज्यावेळेस मी घरी सांगितलं असं आज माझे मिस्टर पण माझ्या बरोबर आहेत आणि आमच्या संघटनेचे बौद्ध संघटन समितीचेच एक संघटक पण आहेत. तर जेव्हा आम्ही ठरवलं की आपण घरी सांगूया, तर मी आईला सांगितलं की तो पूर्वाश्रमीचा महार आहे. तर तिला तापच आला. म्हणजे आता बाई, कारण की गावाकडे ना, आमच्या गावाकडे विदर्भामध्ये बुलढाण्याला ना, माझी मावशी, सख्खी मावशी मला म्हणायची, मला ताकीद दिली होती तिने, बाई त्या ख्रिश्चनाचा कर, त्या ह्याचा कर, कशाचा, दुसऱ्या धर्माचा कर म्हणे, पण त्या महारा मातंगाचं काही करू, त्याचं काही करू नको पोरगा. आणि ती गावाकडची प्रॉपर ना, ते म्हणजे शिवाशिव पाळणारी लोक का प्रॉपर. तिच्या शेजारी बौद्ध पोरगी राहायची, ती घरात आली की ती सगळं धुवून काढायची अशी. आता हे स्वतः जाती ब्राह्मण पण नाही ना, हे मराठा, तरी हे स्वतःला समजणार काय, आम्ही कोण भारी हां, आणि शिवाशिव पाळणार. आणि मग असं, आणि मग नंतर हिला असं वाटलं आता त्या मराठा नातेवाईकात माझं नावच कापलं पोरीनं. आता मी कुणाला तोंड दाखवायचंच, शेवटपर्यंत आमच्या लग्नाचं कुणाला कळू द्यायचं नाही. वडिलांनी पाठवली सगळ्यांना इन्व्हिटेशन काय, ते सगळ्या समाजाची आवडीतली लोक, ते आंतरजातीयला एकदम सुशोभीकरण करणारे लोक. आणि आई घाबरलेली, नातेवाईक सगळा बहिष्कार टाकतील, तिला ताप आलेला, ती लग्नाचे 2 दिवस तापलेली होती. मग वडील म्हटले नाही नाही, मी रमेशला म्हणजे माझ्या मामाला, त्याला तरी मी सांगतो, त्याला सांगणं गरजेचं आहे, तुम्ही गोंधळ घाला म्हणे, मला काही सांगू नका, तिकडं काही लग्नात झालं तर मला माहिती नाही. वडिलांनी सांगितलं, सगळे खालच्या खाली येऊन आई वडिलांना भेटून गेले. माझ्या स्टेजपर्यंत कुणी वरती आलंच नाही मला भेटायला. माझ्या नवऱ्याला पहिले काही वर्ष माझे नातेवाईक, आम्ही समजा असं दोघे उभे असू, तर ते नातेवाईक यायचे असे, आणि नवरा जर तिकडे आला तर तिकडून निघून जायचे. म्हणजे ही मनातली जी घाण आहे, ही मनातली जी जाती व्यवस्था आहे, ही खरी तुम्हाला जर अनुभव कुणाला घ्यायचा असेल ना, घेऊ नये खरं, ती जाती व्यवस्था मस्तच व्हावी, पण घ्यायचा असेल ना तर आंतरजातीय विवाह या विषयातून करावा. नाही तर नुसत्या ना गप्पा नाही मारायच्या, त्यातून नुसत्या पुण्याच्या गप्पा असतात त्या, आम्ही मोठी मोठी व्याख्यानं देतो आणि हे करतो, त्याला काही अर्थ नसतो. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या संघर्षामध्ये मग पुढे मुलांची बाळणपणं असतात, तिथं त्यांना अस्पृश्यता अनुभवायला मिळाली. आज नाही म्हटलं तरी आम्ही आमच्या संघर्षाने, आम्ही आमचं कुटुंब आम्ही उभं करत असतो. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की जातीय अभिमान ही एक फार वाईट खोड आहे आणि एक फार वाईट कीड आहे आपल्या समाजाला लागलेली. म्हणजे मला सोलापूरची आणखीन एक आठवण आठवते की 2005 साली मला वाटतं विद्रोही साहित्य संमेलन झालं होतं सोलापूरला, बरोबर. आणि त्याच वेळेस विद्रोही तुम्हाला माहिती आहे, अखिल भारतीय आणि विद्रोही समोरासमोरच होता. आणि वडील त्यावेळेस संपादक होते. तर वडील म्हटलेले मला घरी ये, तू घरी राहा सोलापूरच्या. तर मी म्हटलं नाही नाही, मी माझ्या संघटकांबरोबर आहे, तर मी विद्रोहीमध्येच राहणार. आम्ही विद्रोहीच्याच त्या ह्याच्यात सगळेजण मुक्काम केला होता आम्ही सगळ्या संघटकांनी. दुसऱ्या दिवशी त्या विद्रोहीच्या कंपूमध्ये कुणाला तरी कळलं एक मराठा समाजाची मुलगी धर्मांतर करते म्हणून. तर त्यांनी सगळ्यांनी जरा त्या ताईंना बोलवा करून मला एका साईडला बोलवलं. आणि तेव्हा तुम्हाला माहिती असेल तिथं संभाजी ब्रिगेड वगैरे करणारे लोक आहेत. मराठा सेवा संघ आणि शिवधर्म तेव्हा फार फॉर्मत होते सगळी संघटना. ती मराठा सेवा संघाची गँग होती सगळी. आणि ते म्हणे की ताई असं करू नका, तुम्ही आपली जात सोडू नका, आपला धर्म सोडू नका, तुम्ही धर्मांतर वगैरे आम्ही ऐकलं तुम्ही घोषणा. तेव्हा 2005 साली आम्ही धर्मांतराची घोषणा केलेली मंगळवार पेठेतल्या. जगदप सर पण होते त्या कार्यक्रमाला. तर ते म्हणे असं तुम्ही जात सोडू नका, धर्म सोडू नका तुमचा. तर मी म्हटलं की नाही म्हटलं, पण बाबासाहेब आणि बुद्धाशिवाय पर्यायच काय समजा. उलट मी म्हटलं तुम्ही सगळेच जे मला आत्ता बोलतोय ना, तुम्ही सगळे सुद्धा याच धर्मामध्ये येणार आहात आणि हाच धर्मांतराचा पर्याय तुम्ही सगळ्यात शेवटी स्वीकारणार आहात.
2005 सालची गोष्ट आहे, पण मी सांगितलं. पण सांगायचा मुद्दा असा की मला असं वाटतं की मराठा समाजाला दिशा देण्याची गरज आहे. मराठा तरुणांना त्यांच्यामध्ये खूप कॅलिबर आहे, त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते पुढे येऊ शकतात. मला असं वाटतं की जातीय उतरण आणि जाती व्यवस्था नष्ट करण्याची एक जी मनातून प्रबळ इच्छा त्यांच्यामध्ये जर निर्माण झाली तर मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही क्रांती घडू शकेल आणि मराठा तरुण हा सजग होऊन अभ्यासातून वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होऊन नुसता गुंठेवारीची आणि याची भाषा न करता, जमीनदारीची भाषा न करता पुढे येईल तर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं क्रांती घडू शकेल. आता मला असं वाटतं माझी प्रोसेस मी खूप सांगितली, फक्त थोडासा शेवटचे 5-10 मिनिटाचा वेळ मला एवढा फक्त द्यायचा आहे की मी धर्मांतर केल्यानंतर काय झालं. म्हणजे धर्मांतर केलं खरं तर आत्ता कुटुंब म्हणावं अशी माझी संघटनाच माझ्याबरोबर आहे तसं बघायला गेलं. पण ओव्हरऑल बौद्ध समाज म्हणून मी काय अनुभव घेतला हे मला एक 5 मिनिटं सांगायचं. थोडं आत्मपरीक्षण केल्यासारखं आहे, कदाचित तुम्हाला थोडं ऑफेन्सिव्ह वाटेल पण मला ते सांगणं गरजेचं आहे कारण की अशा प्रकारच्या परिषदांमध्येच आपण हे मत मांडू शकतो. इतर ठिकाणी मराठा समाजात आणि ब्राह्मण समाजात जाऊन हे मत नाही मांडू शकतो, आपल्या समाजासमोरच हे बोलू शकते. आमची दीक्षा जी झाली ती आमची दीक्षा झाली ती 22 प्रतिज्ञेच्या वेळावरती झाली आणि आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या नवायांनाच मानतो, आम्ही 22 प्रतिज्ञाच मानतो. आणि त्याच्यामुळे आत्ता समाजात जे मला जाणवतं आहे बौद्ध समाजामध्ये स्पेशली महिलांमध्ये की खूप हिंदूकरण झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंच्या सगळ्यावरील परंपरा जे मला असं वाटतं सरांनी तिसरा मुद्दा जो सांगितला सरांच्या भाषणामध्ये, तिसरा मुद्दा की आपल्याच लोकांनी आपल्याच विचारांचा घात करणं ही प्रोसेस सुरू झाली की काय अशी भीती थोडीशी वाटायला लागली. म्हणजे ज्या सोसायटीमध्ये आम्ही राहतो, ज्या ठिकाणी आपण वावरतो समाजामध्ये, तर तिकडे इतकं अंधनुकरण चाललेलं आहे हिंदू प्रथांचं, परंपरांचं. म्हणजे गणपती गौरीचा मी किस्सा तुम्हाला सांगितला नाही, इतक्या गणपती गौरींच्या ह्याच्यामध्ये आपल्याच बायका, बुद्धिस्ट बायका अडकलेल्या आहेत खरं सांगते. आणि त्याच्यामध्ये पुरुषसुद्धा आहेत, पुरुष पण त्यांना विरोध करत नाही, पुरुष त्यांच्यामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करत नाही. गौरी गणपती माझ्याही दरवर्षी बसवायची, मी तिला इतका विरोध केला त्यावेळेस. मी म्हटलं तू सावित्रीबाईला वाचलेस का, तू महात्मा फुलेंना वाचलेस का म्हटलं, त्यांनी समाजासाठी किती केलं, तुझ्या स्त्री म्हणून किती केलं, ह्यांनी काय केलं आहे समाजासाठी, यांनी स्त्री म्हणून जर ते गणपती गौरींनी काय केलं मला तू इतिहास सांग, तुझ्याकडे काय नसायचं खरं सांगायला. मी विरोध केला, मी त्या गणपती गौरी बसवून आतमध्ये झोपलेले असायचे, तिला राग यायचा माझं धर्माचं, तिला ते पुण्याचं काम वाटायचं ना, ती पुण्याच्या कामाला ही विरोध करते असं वाटायचं. पण मी नंतर म्हणायला लागले की 22 प्रतिज्ञा घेतल्या, 22 प्रतिज्ञांमध्ये हा आहेच ना प्रतिज्ञा. आणि जेव्हा मी धर्मांतर करून आपल्या बौद्ध धर्मात येते तेव्हा आपलेच काय काय करत आहेत, हे पाळत आहेत, नवरात्रांमध्ये सगळ्यावर करत बसलेत, जे सगळंच ते पाण्यात ठेवत बसलेत देव. मग काय केलं ते बाबासाहेबांनी कशाला केलं एवढं सगळं, मला तर कधी कधी प्रश्नच पडतो. मग परत जर तेच करायचं आहे म्हणजे परत गुलामच व्हायचं आहे आपल्याला सगळं. हां, त्या सगळ्या प्रथा परंपरा. मी म्हणत नाही की इथे जमलेल्या बायकांमध्ये कदाचित ती ज्योत पेटलेली असू शकते आणि काही खरंच कुटुंब बुद्ध आपल्या बुद्धिझममधली किंवा आपल्या बौद्ध कुटुंबाचं जगताप सरांचं कुटुंब आहे, आमच्या बौद्ध संघर्ष समितीमधली खूप संघटकांची कुटुंब अशी आहेत की जी खूप चांगल्या प्रकारे आदर्श बौद्धवादी वर्तन करत आहे आणि बौद्ध समाज निर्मिती अभियानाच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे योगदान देत आहे. अशी खरंच काही आदर्श कुटुंब आहेत, मी नाही म्हणत नाही, पण ती खूप कमी आहेत, खूप संख्येने कमी आहे. बहुसंख्येने आजकाल जे अंधनुकरण चाललेलं आहे ते बघून मला खूप दुःख वाटतं. मी मागच्या वेळेस पण मला वाटतं विहारामध्ये आपल्या आंबेगाव पठारच्या विहारामध्ये तिकडे आपल्याकडे आपण आल्या होत्या वाडी आपण त्यांनी सुद्धा हे मान्य केलं होतं आणि तिकडच्या बायकांनी पण हे मान्य केलं होतं की महिलांनी जर ठरवलं, बाईंनी जर ठरवलं तर तिच्या नवऱ्याला पण ती बदलू शकते आणि तिच्या मुलाला पण ती बदलू शकते, तिच्या येणाऱ्या पिढीला पण ती बदलू शकते की नाही हे करायचं नाही. आता आजकाल माझी मुलं मला बघतात, आई तुम्ही काहीच करत नाही, तू त्या हळदी कुंकूला वगैरे जात नाही, त्या हळदी कुंकूला काय केलं तर काय होणार मग आता, मग काय होणार, एकदम संकट येणार काहीतरी नाही का, नवऱ्यावरती काहीतरी संकट येणार. असंच आहे
काही विचारायला नको इकडच्या ग्रामीण भागातल्या बायकांच्यापर्यंत बघायला गेलं. म्हणजे सगळं जे काही आहे ते त्या बायकांनीच विचारांनी करायचं. नवरे दारू घेऊन नाही का तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे. मला असं वाटतं म्हणजे मला कळकळी मी मागच्या वेळेस पण ते विहारात पण म्हटले होते की मला असं वाटतं की आपल्या बायकांनी जर ठामपणे वर्तन केलं. आता आमच्यासमोर मार्गाताईंचं उदाहरण होतं जेव्हा आम्ही संघटनेमध्ये आलो. मार्गाताई जगदेव सरांच्या मिसेस त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःसुद्धा ठामपणे एक स्त्रीवादी भूमिका घेऊन ते ज्या पद्धतीने आयुष्य जगल्या त्याने म्हटल्या की नाही बाबा की आता समजा नवरा जरी किती प्रोग्रेसिव्ह असतो तरी बायका पण करतात ना परंपरा पाळतच बसतात ना नाही का. मग त्यांनी किती ओढून आणण्याचा प्रयत्न केला तरी बायकाच करत नाही तुम्हाला नाही करायचं ते आम्हाला हळदी कुंकू केलंच पाहिजे नाही का असं असतंच ना ते. त्याच्यामुळे तसं नाही. अशा महिला आहेत समाजामध्ये की ज्या हे सगळं ठामपणे नाकारतात आणि स्वतः स्त्रीवादी भूमिका घेऊन जाणं म्हणजे घरातल्या पुरुषाला नाकारणं असं होत नाही. त्या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या विचारांना नाकारणं असं होतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर परंपरागत काही जे सगळे विषय आहेत ते थोडेसे जर आपण हे केले 22 प्रतिज्ञा मी खरंच म्हणजे मी तर आता कुणी बुद्धिस्ट कुटुंब नवीन भेटलं ना सोसायटीतलं असेल किंवा ह्याचं मी त्यांना म्हणजे त्यांना ते कदाचित हे वाटेल की तुम्ही खरंच 22 प्रतिज्ञा घेतल्यात का असं तुम्ही विचारायला लागेल. आणि मग ते म्हणतात नाही मॅडम आम्हाला तर वाटतं आमच्या सगळ्यांमध्ये फक्त तुम्हीच एकट्याने घेतलं कारण बाकीचे सगळेजण सगळंच पाळतात. आणि काय सांगायचं काय नाही समाजाबरोबर चालावं लागतं ना. समाजाबरोबर आम्हाला चालावं लागतं त्याच्यामुळे आम्हाला ते करावं लागतं. कोण कुठला समाज तुम्हाला तुमची जात ओळखून तुम्हाला ट्रीट करणारच समाज आहे आजचा सुद्धा. तो काही तुम्हाला फार असं काहीतरी वरती असं वाला नाही नेऊन ठेवत. ते तुमच्या आडनावर तुमची जात शोधूनच करतात. मग तुम्ही किती IT कंपनीमध्ये कामाला असलात तरी सुद्धा. आणि हा अनुभव सगळ्यांना येतो त्या प्रकारे. तर मला असं वाटतं की मी अजून जास्त अजून बाकीच्या त्यांना बोलायचं आहे. फक्त मला सांगायचा फक्त एवढाच शेवटचा मुद्दा होता की बौद्ध समाजामध्ये आल्यानंतर जे कुठले इतर धर्माचे किंवा इतर समाजाचे किंवा इतर जातीतले जे कोणी बौद्ध समाजामध्ये येतील त्यांना बौद्ध समाज आपला करतो हे मला मान्य आहे. पण बौद्ध समाजाने बाबासाहेबांनी जे आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या बाबासाहेबांनी जी आपल्याला दिशा दिलेली आहे त्या दिशेवरनं तंतोतंत चालणं काटेकोरपणे चालणं हे मला वाटतं जास्त होणं आजच्या काळात गरजेचं आहे. आणि तो मात्र मी फक्त एक विचार इथं मांडेल आणि तुमची सगळ्यांची रजा घेते. तुम्ही सगळ्यांनी एवढं मनापासून माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना जय हिंद जय बौद्ध.